एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा. तू कधी आलीस? कधी आलीस? जस्ट आले. सकाळपासून फोन करते तुला घनश्याम. तू आणि असा काय झोपलायस खुर्चीत? हा सॉरी, तो सायलेंट वर होता आणि मी रात्रभर काम करत होतो ना, त्यामुळे इथेच झोप लागली बहुतेक. घनश्याम, आत्ताच पाठीच्या दुखण्यातनं बरा झालायस ना? असा नको बसू, ऑड त्रास होईल पाठीला. आणि मला आता खरंच कंटाळा आलाय आजारपणांचा खूप. का ग, अजून कोण आजारी आहे राधा? अत्ती. काय? फूड पॉइझनिंग झालंय, पार गळून गेली ती. औषध दिलं डॉक्टरांनी रात्री. खूप धावपळ झाली अरे काल. अगं मग मला फोन नाही का करायचा रात्रीच? अरे मी ऍक्च्युली पण म्हणलं की, आणि पप्पा होते ना, आणि तो अबीर पण होता ना. ते त्या चॉकलेट मूस मुळे झालं असणार बघ. मला पण आधी तेच वाटलं, पण नंतर लक्षात आलं की आपण सगळ्यांनीच खाल्लंय ना ते. आणि मग आत्ती नंतर बोलली, तिने चाट खाल्ला रे काल रात्री. हा म्हणजे ती म्हणाली की पार्लर मधनं येता येता रस्त्यात दिसली चाटची गाडी म्हणून खाल्लं. म्हणून तुला पण सांगत असते घनश्याम, मी असं आबरसबर रस्त्यावरचं खात जाऊ नको, त्रास होईल. राधा, मी अजून पूर्णपणे जागा पण नाही झालोय ग. सॉरी, तुला फ्रेश व्हायचंय का? मी बाहेर जाऊ का? म्हणजे तू आलीस का? तू बॅगा वगैरे घेऊन? नाही रे, मी तेच सांगते. आत्तीला बरं नाहीये, त्यामुळे मला असं एकदम नाही येता येणार. म्हणजे तसं बरं नाही ना दिसणार. तिला बरं नाहीये आणि मी तिकडे तिला सोडून इकडे राहायला आले तर, त्यामुळे. ओके ओके. नाही म्हणजे मला पण खरं तर इकडे. नो नो नो, दॅट्स परफेक्टली ऑल राईट. म्हणजे आता आपल्याला असंही काही वाटत नाहीच ना एकमेकांबद्दल. राईट. त्यामुळे 2 दिवसांनी तू राहायला आलीस म्हणून थोडीच काही वाटायला लागणार आहे 2 दिवसात. परफेक्ट. राईट. मी आईंना भेटते आणि निघते लगेच. चालेल? म्हणजे औषधं पण घ्यायची आहेत रस्त्यात आत्तीची, होमिओपॅथीच्या शॉपमधून. त्या अबीरने सांगितलंय. हा ओके. घनश्याम, मी काय म्हणते, तू रात्रभर नीट झोपला नाहीयेस. खुर्चीत बसून आहेस ना, थोडा वेळ झोप, म्हणजे बरं वाटेल. पाठीला त्रास होईल रे. मला कळतं मला काय करायचंय ते. तुला उशीर होतो ना, तुझा. बेबी हात काढ, औषध घे. मला नको रे औषध, मी बरी आहे. अरे काय बरी, औषध घेतल्याशिवाय कशी बरी होशील तू? हे घे. तुला माहिती मला आवडत नाही औषध वगैरे काही. बेबी लहान आहेस का तू आता? काय लहान पोरासारखं चाललंय? हात बाजूला. मैं करीब करीब बरी हो गई हूँ. करीब करीब बरी होऊन कसं चालेल तुला? पुरी पुरी बरी होणी चाहिए ना. अरे पूर्वीच्या काळी कुठे घेत होते लोक औषध? बरे होत होते ना, तसं समज मला. पण पूर्वीच्या काळात वैद्यकशास्त्र होतं. पूर्वीचे वैद्य जालिम उपाय करायचे, तसे करायचे आहेत का आपण? नको. बर महेश, जाऊ दे ना.
कशाला जबरदस्ती करतोयस? हा? तिला नकोय ना औषध, नको देऊस ना, मी बघतो. बघ किती शहाणा मुलगा आहे. अरे महेश, इथे वर मधमाशांचं पोळं लागलंय का बघ रे. कुठे? झालं गेलं पोटात. बघतोस काय? पाणी दे ना आता अरे मला. पाणी मी देतो ना. हे घे. काय रे तू पण? ये इकडे. हे घे. घे हात. हळू. कबीर, लहान मुलाला डॉक्टर औषध देतात त्या सफाईने देत असतो. आता ही लहान मुलीसारखं वागते तर कोणीतरी डॉक्टरगिरी करायला नको का? आत्ती कशी आहेस तू? काय होतं? हा याने काहीतरी जबरदस्तीने कडू औषध खिलवलं मला. काय हो पप्पा, कशाला त्रास येत आहे? बरं वाटत नाही ना तिला? तू थांब आता माझ्याजवळ. हे दोघं मला खूप त्रास देतात. काय घाण औषध मला खायला घातलं आता मुद्दामून. आहे, मी इथेच आहे. बेबी, नाटकं बस झाली तुझी आता. तुला दही भात घेऊन येतो मी. आणि यापुढचे काही दिवस हेच मिळणार आहे तुला. अरबट सरबट खाणं बंद. महेश, दही नाही, दही द्यायचं नाही. हा बघ. आणि दयाने तसे मला मळमळत रे खूप. अरे असं काय करतो? पोटबीट बिघडलं की दही भातच देतो आपण. दही हे सगळ्यात जास्त ऍसिडिक आहे. तू कुठल्याही होमिओपॅथला विचार, दही वर्ज्य असतं. दह्याचं घुसळून ताक केलं ना, किंवा त्याच्या सगळ्या प्रॉपर्टीज मोडतात. अरे पण लहानपणी बरं नाहीसं झालं की आई दही भातच खायला घालायची का नाही? या सगळ्या मिसकन्सेप्शन्स आहेत रे. प्राची, यू डोंट वरी, आय विल टेक केअर ऑफ युअर डाएट. रानडे, तुम्हाला काही सगळ्यातलं सगळंच कळतं का? हे सगळे निर्णय घेणारे तुम्ही कोण हो? काय घे फाडकन काय बोलतोय असं? किती आगाऊ होतो माणूस. राधा, घना, ए घना, अरे ही राधा म्हणत होती की बेबी आत्यांना बरं नाहीये म्हणून. हो, मला माहिती आहे. अरे मग तू जायचंस ना त्यांना भेटायला. राधाच्या बरोबरच जायचंस, ती आली होती तर. आई, मी काम करतोय ना, मी संध्याकाळी जाणार आहे. अरे काम काय नंतर झालं असतं. आता मिटलंय ना भांडण तुमचं, मग राधाच्या सोबत जायचंस की. तिलाही जरा वाटत असेल तुझ्या बरोबर एकत्र वेळ घालवावा. मला माहिती नाही. माहित नाही म्हणजे? काही नाही. काय झालं बाळा, सगळं ठीक आहे ना? हो. अरे मग मला म्हणाली, राधाने सांगितलं मला की आमचं भांडण मिटलं. तू म्हणालास ना तिला घरी ये म्हणून. बघ, एका वाक्याचा फक्त प्रश्न असतो की नाही. म्हणजे मी चुकलो वगैरे पण म्हणायची जरूर नसते. मुलांनी फक्त म्हटलं ना तू ये की मुली खुश होतात. आणि आपली राधा तर काय. आई, मी ना काम करतोय आणि मी संध्याकाळी जाणार आहे प्राची आत्यांना भेटायला. हा, बर, कर कर का. आत्ती, एवढं तुला चालवत नाही तर कशाला यायचंय का बसायला बाहेर? बरं वाटतंय ग मला आता. बरं वाटतंय. हो ग, ते तिथे ना झोपून पाठ दुखायला लागली माझी. बस. सुख सुख. बसू दे तिला, बसू दे. सांगून काही ती ऐकणार ती नाही. लहानपणापासून तशीच आहे. द्वाड नंबर 1ची.
हे घे कॉफी घे घे जरा बरं वाटेल तुला. हे घे. तुला सांगतो सारखी पळायची आणि लहान असताना इकडे तिकडे. आता विश्वास बसणार नाही तिच्याकडे बघून, पण अशी सुरकन झाडावर चढायची कोणी आणि सारखं जे दिसेल ना ते भसकत राहायची, खात राहायची सारखी. काही काय मला काही आठवत नाही, काही लपेट मारतोय तुला तो. बेबी कसं आठवत नाही तुला? आठवत कसं नाही मला साहेब? त्या पेरूसाठी शेजारच्या बाळूला कोणी मारला होता? मारणार नाही तर काय मग? अगं मला चिडवून खात होता पेरू, मग काय करू मी? अरे पण म्हणून काय त्याचं जाऊन केस उपटायचं? केस उपटले बाळूचे? त्याची आई आली ना आरडाओरडा करत, शेवटी सगळं भांडण मला सोडवायला लागलं. काही नाही ग, एक नंबरचा रडक्या आणि शेंबड्या होता तो बाळू. काय नाही ते काय नाही काय मी काही मारामारी करायची मी. हे बघ का काही लपेट मारतोय तिला, ते ऐकून घेते. काय वाटेल तिला माझ्याबद्दल? हे बघ, आता जरा लहान मुलासारखं वागू नको, माझं ऐकत जा जरा, कळलं ना? हा बोला. आणि आता जरा बरं वाटतंय तर आरबट सरबट खाऊ नका लगेच जाऊन. व्यवस्थित काहीतरी साजूक खात जा, म्हणजे तब्येत बरी राहील. तुला सांगतो ना, इंदोरला निम्मा वेळ दिवसातला हिचा तो सराफा आहे ना, खाऊ गल्ली, त्याच्यात हिचा जात असणार. मला नकोच तुमचं असलं हे अरबट सरबट खाणं. हो अबीर आहे ना, अबीर त्यांनी कसं मस्त की मला सलाड बनवून दिलं आणि असं गरमागरम राईस, हा आणि आता कसलं तरी सूप पण बनवतोय माझ्यासाठी. काय खरंच आहे, नाही ते पाणीपुरीमुळे माझं पोट बिघडलं ना, ते एका अर्थी बरंच झालं दादा. या अबीरच्या हातचं चांगलं चुंगलं खायला तरी मला मिळालं. अबीर होता म्हणून इतक्या लवकर बरं वाटलं तुला, बरं डाएट त्यांनी दिलं तुला. आणि ही भस्कन बोलली त्याला, असं वागतात त्याशी. मिळालेच. झालं, रुसलं लगेच. कशाला बोललास? काय एवढा त्याचा रागराग करते मला काही कळत नाही. अगे ये राधा, ये इकडं. झिंग चिक्का झिंग चिक्का एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा. झिंग चिक्का झिंग चिक्का एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा. सगळ्यांच्या बरोबर बसतो ग. हो सगळ्यांना यायला वेळ आहे अजून. तुम्ही वेळेवर जेवला नाही, इतकी ऍसिडिटी होते ना, म्हणून वाढते तुम्हाला. बघ आज राधा घरी येणार आहे ना, राधाच्या सोबत बसतो. अहो मला नाही वाटत तिला आज यायला जमेल. का? अहो त्या प्राची आत्यांची तब्येत बिघडली आहे, मग तिला तिथे थांबावं लागेल ना. आणि ना काल पण घना आल्यापासून अस्वस्थ आहे, म्हणजे त्या दोघांच्यातलं सगळं सॉल्व्ह झालंय असं वाटत तरी नाही मला. म्हणजे घना अजूनही अस्वस्थच. कालपासून काहीतरी बिनसलंच आहे त्याचं, म्हणजे गप्प गप्पच होता अगदी. मी विचारलं त्याला, म्हटलं राधा कशी नाही आली, तर मला म्हणला मला काय माहित ग, तिला यावंसं वाटलं पाहिजे ना. मला ना शंका आहे, राधा तू घरी चल असं घना राधाला म्हणालेलंच नसणार आहे. राधा दोनदा घरी येऊन गेली. राधा तू थांब असं तर घना म्हणाला असताना राधा थांबली असती. नाही मला काहीतरी वेगळंच वाटतं. म्हणजे ना राधा माहेरी गेली ना तेव्हा सुद्धा तो इतका अस्वस्थ नव्हता जेवढा काल तिथून आल्यापासून आहे अस्वस्थ. काय माहिती नाही, सारख्या त्याच्या नुसत्या येरझाऱ्या चालल्या होत्या. त्यांच्यातलं हे भांडण आता कधी मिटणार आहे कोणास ठाऊक. देऊ आपण या गोष्टीचा जेवढा विचार करू ना तेवढा आपला ताप वाढणार आहे. सुरुवातीला मी तुला म्हणालो होतो ना, तेच खरंय. आपण त्यांच्यात पडायचं नाही, फक्त जे काय होतं ना ते बघत बसायचं, लक्ष ठेवायचं. जेव्हा बरं तुम्ही. नको ग, इच्छाच नाहीये. अहो पहिल्यांदा वाटलं वेगळं जगायची थोडीफार सवय करायला हवी. हो लगेच अगदी असं काय बोलताय तुम्ही? नाही तर काय बोलणार. आपण ज्याला कुटुंब म्हणतो त्याच्यात काळानुरूप बदल होणारच ना, किंवा कदाचित ते संपणार सुद्धा. शेवटी घना म्हणतो ते बरोबर आहे.
ते दोघं जण इंडिव्हिज्युअल आहेत, त्यांचं त्यांचं बघतील. अहो रानडे, कशी आहे प्राची आता? आता आत्या खूपच बरी आहे. म्हणजे सकाळच्या पेक्षा आता बरं वाटतंय तिला. छान बरी आहे आता ती. Good. रानडे, मला जरा तुमच्याशी बोलायचंय. काय? हा म्हणजे मला तुम्हाला सॉरी म्हणायचंय. म्हणजे मी सकाळी तुमच्याशी फारच रूडली बोलले, पण मी तसं करायला नको होतं. कारण तुम्ही असल्यामुळे आत्याला खूप कमी वेळात बरं वाटलं. आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. एका अटीवर मी तुला माफ करेन. यापुढे तुम्हाला अबीर म्हणायचं, मिस्टर रानडे नाही. त्याचं कसं आहे मिस्टर रानडे, इतक्या कमी ओळखीत मी इन्फॉर्मल नाही वागू शकत. त्याचं कसं आहे ना राधा, मी ना कधीच फॉर्मल नाही राहू शकत. माझ्या सगळ्या रिलेशन्स ना, अगदी आई बाबांसोबतच्या रिलेशन सुद्धा खूप फॉर्मल होते, अगदी आत्तापर्यंत. मग मला असं फार वाटायला लागलं की आपण ना नात्यांना उगीच मुलामा देत बसतो, आणि आपल्याला वाटतंय ना ते सांगायला वेळ लागतो. खरंय, पण लहान असताना ना मला भीती वाटली ना की मी कानात बोट घालून बसायचो, कधीच ओरडायचो नाही. ओरडणं काहीतरी वाईट आहे असं वाटायचं मला तेव्हा. एक दिवस हॉस्टेलला असताना माझ्या एका सिनियरनी मला तो असा एका जवळच्या जंगलात घेऊन गेला आणि खूप घाबरवलं आणि मग निघून गेला. मी कानात बोट घालून बसून राहिलो. त्याला हाका मारायला लागलो, पण तो काही आलाच नाही. मला बाहेर जायचा पत्ताच माहित नव्हता. मी ओरडण्याचा प्रयत्न केला, पण मला नीट बोलताही येत नव्हतं. माझा श्वास असा गुदमरायला लागला होता, आणि तो अचानक एका झाडामागून प्रगटला आणि मी इतक्या जोरात ओरडलो ना, शिट, तोच दचकला. पण त्या ओरडण्याने ना मी अचानक खूप रिलॅक्स झालो. मग मला वाटलं की येस, कानात बोट घालून बसण्यापेक्षा आपल्या इमोशन्स एक्सप्रेस करून टाकलेल्या बऱ्या. मी काय आता ओरडू का तुमचं नाव घेऊन? ओरड ना. हा, पण मिस्टर रानडे असं ओरडण्यापेक्षा अबीर ओरडणं सोपं आहे, नाही? आय कांट प्रॉमिस, बट आय विल ट्राय. अबीर. साउंड्स गुड. या. झिंग चिक्का झिंग चिक्का एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा. झिंग चिक्का झिंग चिक्का एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा. माहिती आहे तुम्हाला या तुला अबीर, तुला हे होमिओपॅथीतलं वगैरे सगळं कसं काय कळतं? कारण मी कधी काही होमिओपॅथी शिकत होतो. काय? हो, BMS ला ऍडमिशन घेतली होती मी. बापरे, तू खरंच इतकं सगळं केलंयस? थपा वगैरे मारतोयस मला? नाही, म्हणजे कसं आहे की होमिओपॅथी, हॉटेल मॅनेजमेंट, शूटिंग, हे सगळं वियर्ड, आय मीन थोडस एक ऑड, विचित्र असं कॉम्बिनेशन आहे ना, म्हणून. पण आहे असं आहे, मी ना आयुष्यात कधी फोकस्डच नव्हतो. अनेक गोष्टी केल्या, सोडल्या. आणि मग मी शूटिंग मध्ये जेव्हा घुसलो ना, तेव्हा मला माझं असं काहीतरी सापडलं. मला तर तू जरा अति फोकस्ड मुलगा वाटला होता. आता झालोय. अचानक तुम्हाला हवं होतं ते सापडतं, गवसतं, तेव्हा मग तुमचं लक्ष हटतच नाही. शूटिंगच्या बाबतीत माझं असंच झालंय.
समोर एकदा माझं टार्गेट असेल ना, मग मला बाकीचं काहीच लागत नाही. तुझ्या बाबतीत असं झालंय का ग कधी? एखादी आवड, एखादा माणूस? By the way, Ghanshyam seems a good man, huh? Nice guy. म्हणजे तो असा मुलगा नक्कीच नाही वाटत की ज्याच्याशी भांडून बायकोनं माहेरी निघून यावं. व्हेरी टेंडर पर्सन. हो ऑफकोर्स, असं नाहीच आहे तो. आणि आमच्यात भांडण नाहीये. आज प्राची आत्याची तब्येत बरी असती तर मी जाणार होते माझ्या घरी परत. हो, मग आता मी तुला नाही ना वाटत आहे आगाऊ किंवा ओव्हर स्मार्ट? नाही, तू आहेस तसाच. पण मला तू बोल ना. स्टुपिड. पण नाही आहेस तू तसा. सो फ्रेंड्स? अशी हात मिळवून मैत्री होते असं मला नाही वाटत. ते आपल्या मान्यवर. म्हणजे असं आपण ठरवलं की हात मिळूनही मैत्री होऊ शकते तर ती होऊ शकते. वेल, आय डोंट नो, बट या ओके. घनश्याम, हाय. हाय. तू आज परत आलास? हो, मी सकाळी म्हटलं होतं ना मी येईन आत्यांना बघायला म्हणून. हो, पण काय फोन नाही, काय नाही. मी फोन न करता येऊ शकत नाही का? असं काही नाही घनश्याम, काय झालं? आत्यांची तब्येत कशी आहे आता? अरे बरीच बरी आहे. अभिरने इतकं छान सॅलड आणि राईस करून दिला आत्तीला. मी आत्यांना भेटून त्या- येतो. झिंग चिक्का झिंग चिक्का एका लग्नाची दुसरी गोष्ट. सुख घाली माझ्या दारी पिंगा.